अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त. श्री स्वामी समर्थ. आणि गुड मॉर्निंग. मी आली होती मॉर्निंग वॉकसाठी सकाळी 6 वाजता आणि खूप छान रनिंग करून. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असतील तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात. श्री स्वामी समर्थ. हे असे छान स्वामीमय विचार घेऊन माझी सकाळ खूपच छान होती. पण त्यानंतर माझी खूपच दहाड दुखायला लागली. मग म्हटलं आता घरी जाऊन आईला विचारू काही गोळी आहे का, पण आई बोलली नाही. मग मी गाडीची चावी घेतली आणि निघाली मेडिकलच्या दिशेने. थांबा थांबा थांबा, आधी गाडी तर स्टार्ट करू द्या. मग मी माझ्या गाडीकडे गेली माझी चावी घेऊन आणि गाडीचं पेट्रोल बघितलं. अरे हा, मी कालच टँक फुल केला होता, विसरूनच गेली. पण मी छत्रपती संभाजीनगरचे आहे. आपण कुठले आहात हे नक्की कमेंटमध्ये मला सांगा. आणि आता मी कन्फ्यूज झाली की मी जाऊ नक्की कांचनवाडीला की नक्षत्रवाडीला, कारण की त्या सकाळी मेडिकल उघडे राहणं जरा अवघडच होतं. पण काय, सगळे राईट टर्न घेत असतात. राईट इज ऑलवेज राईट ना. पण मी घेतला लेफ्ट टर्न घेऊन मी निघाली खतरो के खिलाडी पैठण रोड. तिथे कायम खूप ॲक्सिडेंट होत राहतात. दर दिवशी निदान 5-6 ॲक्सिडेंट तर होता या रोडने. सध्या त्या रोडचं कामही चालू आहे. पण मी तर निघाली भन्नाट मस्त मेडिकलवर, कारण की दाढीचं दुखणं खूपच अवघड असतं आणि माझी खूप दाढ दुखत होती. मग आणि मी तर सांगायचंच विसरली, हा आहे आपला सोलापूर धुळे हायवे. सध्या काही दिवसांपूर्वी मागे बघा ॲक्सिडेंट झालेला खूप मोठा भयंकर, आणि तो ॲक्सिडेंट माझ्या वडिलांनी लाईव्ह बघितला, कारण की माझे पप्पा पण 2-3 गाड्या सोडून तिथेच होते. अवघडच झालं. पण जाऊ द्या, आता आली आहे मी मेडिकलमध्ये. मेडिकलमधल्या दादांना सांगितलं, दादा खूप दाढ दुखतीये, दाढीची गोळी द्या. पण दादाने दिली दुसरीच गोळी. दादाला म्हटलं ह्या कोणत्या गोळ्या आहे, मी तर ही घेत नाही. मग त्यांना सांगितलं मला डॉक्टर रेडीजची गोळी हवी आहे दाढची. मग त्यांनी बरोबर गोळी काढून दिली मला आणि मी त्या 3 गोळ्या घेतल्या. आणि मग ठरवलं पटकन आता फोनपे करायचं आणि घरी पळायचं. फोनपे करून ती गोळी घेतली आणि मी निघाली माझ्या गाडीकडे, कारण की आता ती गोळी घेऊन मला मस्त झोपायचं होतं, कारण की रात्रभर मी झोपलीच नाही, इतकी माझी दाढ दुखली. ही आहे माझी गाडी. बाय बाय. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा.